समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळे ब्रासलेट बघितले। हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे ब्रासलेट बघितले, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये ते कसे ऊर्जित करायचे, कसे वापरायचे ही व्हिडिओ आणलेली। खूप काही आपण प्रकार बघितले मागच्या व्हिडिओमध्ये ब्रासलेटचे आणि उपयोग पण बघितले। कशासाठी कोणतं ब्रासलेट वापरायचे हे आपण सविस्तर माहिती टाकलेली मागच्या व्हिडिओमध्ये। तर आपल्याला समजले नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, म्हणजे आपल्याला ते समजेल। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कसं वापरायचं, कारण की आपण असंच आणलं आहे घालण्याची, त्याला चार्ज करावं लागतं, त्याला ऊर्जा निर्माण करावं लागते। त्याच्यामध्ये ते ऑलरेडी स्टोन आहे, ते स्टोन आहे, पण त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते। आता कसे करायचे बघा। तर आपण काय करायचं, हे जेव्हा ब्रासलेट आपण घ्याल ना, माझ्याकडनं घ्याल ना किंवा कोणाकडनं पण घ्याल तुम्ही ब्रासलेट, ते पहिले त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे। मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचे। त्यानंतर ते थोडा वेळ सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवायचे। अर्धा एक तास सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवायचे। त्यानंतर ते आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे, समोर 2 अगरबत्त्या लावायच्या, आपल्या हातामध्ये ते ब्रासलेट घ्यायचे असा हातात, आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ शाबरी मंत्र जप, एवढी सेवा करायची, आणि महामृत्यूंचे मंत्र 1 माळ। आता हे प्रत्येक ब्रासलेटसाठी वेगळं आहे, ते मी सांगते पुन्हा। आता जे काही आपण सांगितलं की संरक्षण ब्रासलेट जे सांगितलेलं आपण मागच्या याच्यामध्ये संरक्षण ब्रासलेट सांगितलेलं आहे बघा, ते टायगर स्टोन आहे, हे संरक्षणासाठी आहे। तर याच्यावर आपण 11 माळे श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ शाबरी मंत्र जप, 1 माळ महामृत्यूंजय मंत्र जप करायचा। आणि जे काही आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या बाकीच्या आर्थिक प्रगतीसाठी बरेच काही आहे, तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या मागची, जे आर्थिक प्रगतीसाठी आहे त्यांना आपल्याला तसंच करायचं। प्रत्येक ब्रासलेट अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवून अर्धा ते 1 तास उन्हामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर ते पुन्हा आपल्याला हातात घेऊन आपल्याला त्याच्यावर सेवा करायची। 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, श्री सुक्त, म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आहे ते। जसं पायराइड झालं, त्यानंतर ग्रीन एव्हेन्यू झालं, ग्रीन जाडे झालं, हे जे आहे ना, हे आपल्याला त्यानंतर रेड जास्पर झालं, हे 2-4 ब्रासलेट आर्थिक प्रगतीसाठी आहे ना, ते ह्याच्यामध्ये ते घ्यायचे आहे। आता हे आहे, त्याच्यातून तुम्हाला जो आवडेल तो घ्यायचा, परंतु म्हणजे पायराइड हे लक्ष्मी म्हणजे चुंबकचं काम करतं, जसं काही एक चुंबक सारखं आहे ते। आणि दुसरी गोष्ट, ते उन्हात ठेवलं की नंतर ते घरात घेतल्यानंतर त्याच्यावर पण 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे। 1 माळ लक्ष्मी गायत्री, 1 माळ विष्णू गायत्री, 1 माळ नवार्णव मंत्र, गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र, त्यानंतर 16 वेळा श्री सुक्त आणि 16 वेळा पुरुष सुक्त, त्यानंतर 1 वेळ व्यंकटेश स्तोत्र, एवढी सेवा करायची। जे लक्ष्मी प्राप्तीचे ब्रासलेट आहे ते, नंतर ते थोडा वेळ स्वामींपुढे ठेवून मग ते हातात घालायचे आहे। हे आपल्याला असं करायचं आहे। आता काय होतं बघा, आता तुम्हाला एक मग ते पुढे सांगते ते, मग ते आपल्या हातात घालायचं। जेव्हा आपल्या हातात असेल ना, तर पण एक आहे त्याचं, आपण जे आपल्यासाठी घेतलेलं ब्रासलेट आहे ना, कोणाला द्यायचं नाही। म्हणजे आपल्या घरातल्या घरात देऊ शकतो, पण आता एखादं बाहेर गेले तुम्ही, तुमचा मित्र म्हटला दे रे मला ते घालायला, तर तुम्ही देऊ नका, कारण की तुम्ही त्याच्यावर सेवा केलेली, ते तुमच्यासाठी तुम्ही ते बनवलेलं आहे, तुमच्यासाठी ते त्याच्यावर सेवा केली, त्याच्यात तुमच्यासाठी त्यांनी ऊर्जा मागवली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली, तर ते तुम्ही दुसऱ्याला घालायला देऊ नका, मात्र हे करा। त्यानंतर काय करायचं बघा, ते ब्रासलेट घालायचं आपण। आता त्याला कुठलाही नियम नाहीये, ब्रासलेट घातल्यानंतर त्याला कुठलाही ब्रह्मचर्य पाळायचा नियम नाही आणि कुठलाही नियम नाहीये, त्याला फक्त वापरायचे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगते अजून, ते झालं 8-15 दिवस झाले, 15-1 दिवस झाले की आपल्याला पुन्हा हे जे ब्रासलेट असताना हे पाण्याने नळाखाली धुवायचे, आणि पुन्हा त्याला थोडं सूर्यप्रकाशात ठेवायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जी काय आपल्यामधली निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण जात असते ना, त्याच्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला येत असते। म्हणून हे आपल्याला नळाखाली ना ते थोडा वेळ धरायचं, म्हणजे ते धुवून काढायचं आणि थोडा वेळ उन्हात ठेवायचं। म्हणजे आपल्याला थोडक्यात ते दर 15 दिवसाला चार्जिंग करावं लागतं, हे उन्हामध्ये चार्ज होत असतं। किंवा त्याची प्लेट पण येते, ती मी मागवली होती पण ती मला आली नाही, त्यांच्याकडे नसेल अवेलेबल, नाही तर ती प्लेट पण येते। मग ती उन्हात ठेवा किंवा सूर्यप्रकाशात, जिथे आपल्या घरातच ठेवायचं, सूर्यप्रकाश येत असेल ना तर तिथे ठेवा। तर तिला 1-1.5 तास, मग आपल्या घरात असेल तर 1-1.5 तास ठेवावं लागतं, बाहेर असेल तर तुम्ही एक अर्धा तास, पाऊण तास ठेवलं तरी तुमचं ते ब्रासलेट चार्ज होऊन जाईल। तर आपल्याला तसं करायचं आहे।
त्यानंतर मग नंतर ते घालायचे. आता मग तुम्हाला जर ते दरवेळेस जमलं तर निदान कमी तुम्हाला जमलं तर त्याच्यावर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करू शकतात. नाहीतर निदान तुम्ही पहिल्या वेळेला केलेलं आहे तरी चालेल, पण तुम्हाला ते सूर्यप्रकाशात ते 8 ते 15 दिवसांनी ठेवायचं असतं. आता झालं त्या हे जे काही आपले ब्रासलेट होते ना, हे सगळे ह्या ब्रासलेटसाठी होते ते सगळे चार्जिंगचे. आता झाले हे जे आहे स्फटिकाचे ब्रासलेट, याला काही करायची गरज नाही, कारण की हे फक्त याच्यावर तुम्ही सेवा करायची पहिले. त्याला प्रत्येक वेळा हे करायचे, चार्ज करायची गरज नाही, कारण की हे ऑलरेडी सिद्ध असतं, ऑलरेडी चार्ज असतं, होतं ते ऑटोमॅटिक होतं, ते घरात पण होतं, त्याला काही करायची गरज नाही पडत. ते आता तुम्ही असं बघा हातात घेतलं का एकदम गार लागेल, तुम्ही घाला अंगात का लगेच ते गरम होईल, परत तुम्ही बाहेर काढलं का परत हे होईल. त्यामुळे याला काही करायची गरज नाही, फक्त आपल्याला हे जे आहे हे ब्रासलेट करायची गरज आहे. तर आपली आत्ता ही छोटी व्हिडिओ होती, अगोदरची व्हिडिओ खूप मोठी झाली, पण त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सगळ्या ब्रासलेटची पूर्ण माहिती सांगितली. त्यात आणखी एक 7 चक्र ब्रासलेट पण आहे, त्याची पण तुम्हाला सांगते. ते सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे, म्हणजे मी स्वतः वापरायला काढलेलं आहे ते 7 चक्र, परंतु ते माझा हात बारीक आणि ते मोठं असल्यामुळे मला डायरेक्ट इथे यायचं, ते काम करताना खूप असं डायरेक्ट यायचं, पडायला व्हायचं, म्हणून मी ते काढून ठेवलं आणि मग मी हे घातलं. हे पण आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं, हे पण आहे. पण ते कसं 7 चक्र आपल्या शरीरातले 7 चक्र ऊर्जित करत असतं, तर ते खूप असं उत्साह वगैरे येत होते. मला त्याचा चांगला अनुभव येत होता, पण तो माझा हात बारीक असल्यामुळे मला ते घालता आलं नाही. तर असो, आपल्याला हवं असेल, आता बघा आपल्याला सांगितलं का ब्रासलेटची अशी खूप काही त्याच्यावर मोठी सेवा नाही, एक वेळा करायची, नंतर तुम्ही ते फक्त उन्हामध्ये चार्ज करायचं, पण त्याला 8-15 दिवसातून नळाखाली धरायचं, म्हणजे त्यातली सगळी निगेटिव्ह ऊर्जा ती निघून जाते. तर आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला हवं असेल ब्रासलेट, आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज जर क्वचित नाही बघितलेलं, बघतेच मी, परंतु क्वचित एखाद्या वेळेस कसं असतं, खूप मेसेज येतं, एका मिनिटाला मला तर 100-1 मेसेज असतं, त्यामुळे लगेच तो मेसेज खाली निघून जातो. समजा नाहीच बघितला गेला तर तुम्ही मग मला कॉल पण करू शकतात, पण जास्त करून व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेजच करा. कदाचित नाहीच लागला कॉल, मेसेज नाहीच बघितलं गेलं तर कॉल करा. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.